नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नाव ऐकलं की साहजिकच डोळ्यांसमोर येतात ते अडकलेले हप्ते आणि बँकेचे मेसेजेस. तर आजच्या विश्लेषणामध्ये आपण याच योजनेच्या 3,000 रुपयांच्या मानधनाबद्दल एक अतिशय महत्त्वाची आणि फ्रेश अपडेट डिकोड करणार आहोत. बऱ्याच दिवसांपासून या पैशांची वाट पाहिली जात होती आणि फायनली काहीतरी ठोस माहिती समोर आली आहे. चला तर मग वेळ न दवडता थेट मूळ मुद्द्याला हात घालूया आणि सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे ते समजून घेऊया. 15 मे 2026 ही तारीख अगदी लिहून ठेवण्यासारखी आहे, कारण याच तारखेपासून एप्रिल महिन्याचे जे बहुप्रतीक्षित पैसे होते ते अधिकृतरित्या पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. गेले कित्येक दिवस या एप्रिलच्या हफ्त्याबद्दल नुसत्या चर्चा सुरू होत्या, पण आता खऱ्या अर्थाने शासनाच्या प्रक्रियेला वेग आलाय आणि खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेजेस धडकायला लागले आहेत. ही नक्कीच एक खूप मोठी दिलासादायक बातमी आहे. पण इथे एक छोटासा कॅच आहे. हे पैसे नेमके मिळत आहेत तरी कोणाला? शासनाने एक अट अगदी स्पष्ट केली होती. ज्यांचे अर्ज 30 एप्रिल 2026 पर्यंत 100% क्लिअर होते, म्हणजे ज्यांची केवायसी पूर्ण होती आणि अर्जातल्या सगळ्या दुरुस्त्या वेळेत पूर्ण झाल्या होत्या, फक्त आणि फक्त त्याच महिलांच्या खात्यात हे 15 तारखेचे पैसे जमा केले जात आहेत. म्हणजे बघा, सरकारी कामांमध्ये वेळेवर कागदपत्रांची पूर्तता करणं किती महत्त्वाचं ठरतंय हे यावरून अगदी स्पष्ट होतंय. आता हा पैशांचा नक्की काय गोंधळ आहे तो थोडा क्रोनॉलॉजिकली म्हणजे एका वेळेपत्रकानुसार समजून घेऊया. हे बघा, अजूनही काही केसेस अशा आहेत जिथे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांचे थकीत पैसे मिळालेले नाहीयेत आणि त्याचं काम अजूनही बॅकएंडला सुरूच आहे. त्यानंतर मार्च महिन्याचा विचार केला तर मे महिन्याच्या सुरुवातीलाच सलग 3-4 दिवस हे मार्चचे हप्ते क्लिअर करण्याचं काम चाललं होतं आणि आता फायनली 15 मे पासून या एप्रिलच्या हप्त्याला सुरुवात झाली आहे. ही साखळी लक्षात घेतली की आपला कोणता हप्ता कुठे आणि काय अडकला असेल याचा अगदी अचूक अंदाज बांधता येतो. आता हा डेटा जरा लक्ष देऊन पाहण्यासारखा आहे. हा आकडा खरोखरच चक्रावून टाकणार आहे. एका बाजूला जवळपास 1,70,00,000 महिला अशा आहेत ज्यांना मार्च आणि एप्रिलचे पैसे अगदी सुरळीतपणे मिळत आहेत, पण दुसऱ्या बाजूला तब्बल 2,46,00,000हून अधिक अर्ज थेट अपात्र ठरलेत. होय, आकडा खरंच खूप मोठा आहे आणि याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे अपूर्ण असलेली केवायसी किंवा इतर तांत्रिक अडचणी. यावरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे इतक्या मोठ्या लोकसंख्येपर्यंत एखादी योजना पोहोचवताना योग्य फिल्टर लावणं आणि केवायसी पूर्ण करणं किती क्रुशल असतं. आता एवढं सगळं ऐकल्यावर साहजिकच मनात एक प्रॅक्टिकल प्रश्न येतो की बाबा, जर अजूनही पैसे खात्यात आलेच नसतील तर आता पुढं काय करायचं, कुणाला जाऊन भेटायचं? पण यात अजिबात पॅनिक होण्यासारखं काहीच नाहीये. यावर एक अत्यंत सोपा आणि घरबसल्या करता येण्यासारखा उपाय उपलब्ध आहे. तो उपाय नेमका काय आहे ते आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया. सगळ्यात पहिली आणि सोपी गोष्ट म्हणजे शासनाच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टलवर जायचं आणि तिथे लॉग इन करायचं. लॉग इन केल्यावर डॅशबोर्डवर आपल्याला आपल्या हप्त्यांची अगदी रिअल टाईम स्थिती बघायला मिळते. म्हणजे मार्चचा हप्ता क्लिअर झालाय की एप्रिलचा पेंडिंग आहे हे सगळं तिथे ट्रॅक करता येतं. आणि समजा सगळे निकष पूर्ण आहेत, केवायसी सुद्धा ओके आहे, तरीही पैसे आले नसतील तर तिथेच पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवण्याचा एक उत्तम पर्याय दिलेला आहे. कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये चक्कर मारण्यापेक्षा हा ऑनलाईन मार्ग नक्कीच सोयीचा आहे. बरं, हे पोर्टल कसं वापरायचं किंवा तिथे लॉग इन वगैरे कसं करायचं याचा जर सविस्तर डेमो हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका डिटेल ट्युटोरियलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन ती संपूर्ण प्रोसेस सहज समजून घेता येईल. काही अडचण आलीच तर कमेंट सेक्शन आहेच, तिथे नक्की विचारता येईल. जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट अशी की या अशा मोठ्या योजनांमध्ये ही जी डिजिटल केवायसीची सक्ती आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने व्यवहारात पारदर्शकता येतेय की केवळ तांत्रिक अडचणींमुळे सामान्य माणसाचा गोंधळ वाढतोय, यावर नक्कीच विचार व्हायला हवा. आजच्या या माहिती सत्रात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणासह.